गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आत्ता मी करत आहे 2 ॲडव्हान्स हेअरकट. कसं वाटलं तुला आजचं हेअरकट? खूप छान. तुला जसं पाहिजे होतं तसं झालं का? हो. केस लॉंगच ठेवलेत ना केस? हो. किती स्टार देशील? 5 स्टार. थँक्यू. तर मी आज बीट, टोमॅटो, 2 किलो टोमॅटो, हा लाल भोपळा पुऱ्या बनवण्यासाठी खूप छान भेटला मला. कोथिंबीरची गड्डी एकदम ताजी ताजी, हे सर्व घेऊन आले. आता मी हे सगळं भरून ठेवते एका कटोरीमध्ये. बीट पण किती ताजे ताजे भेटले. बीट मी 1 किलो आणले, टोमॅटो 2 किलो आणले, खूप ताजे ताजे भेटले. हा फ्लावर आणलेला आहे. आता मी याची पावभाजी बनवणार आहे. बटाटे, पावभाजीसाठी लागणारं साहित्य, वाटाणा, पावसुद्धा आणले आहे मी पावभाजीसाठी. हे सगळं मी भाज्या कट करून घेतलेलं आहे. आता हे मी शिजण्यासाठी ठेवत आहे. पावभाजी करून घेऊया. कढई तापलेली आहे. कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे. 2 चमचे तेल टाकलं आणि बटर घेतले मी. बटर घेतलं मी मिल्की मिस्टचे. कांदा टाकून घेऊया. पावभाजीला जरा जास्त कांदा टोमॅटो लागतो, त्याच्यामुळे जास्त कट करून घेतले. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया. यात मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे.
बटर टाकल्यामुळं मीठ जास्त नाही टाकायचे, नाही तर खारट होतं. ब्राऊन होईपर्यंत आपण हे आपल्या सगळ्या भाज्या शिजलेल्या आहे त्या मॅश करून घेऊया. आता मिक्सरला मॅश करून घेते. ह्याच्यात मी पाणी ॲड केलं, थोडं थंड पाणी. आपण बारीक करून घेऊया. मस्त आपलं तयार झालेलं आहे. पाव गरम करून घेऊया. पाव मस्त गरम करून घेऊया बटर लावून. पावभाजी मसाला त्यात टाकून घेऊया. 2 पॅकेट आणले मी. गोडा मसाला पण टाकूया. हळद पण टाकून घेऊया. मीठ तर आपण टाकलंच होतं. थोडं लाल तिखट पण टाकूया. भाजी टाकून घेतली आपण. मस्त बारीक झालेला आहे. आता आपण हे यात टाकून घेऊया. मिक्स करून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया याच्यावर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याला झाकण ठेवून 5 मिनिटं तरी आपण वाफेवर हे करून घेऊया. झाकण ठेवले. 5 मिनिटांनी आपण ओपन करून पाहूया. आपले पाव पण इकडे रेडी आहे. खाण्यासाठी घेऊया. पाहू शकता किती छान पावभाजी झालेली आहे. परीला वाढते मी आता. नमस्कार. आज मी बनवणार आहे रॉकीसाठी चपाती. 10 चपाती. तर मी पहिलं ज्या आपण बनवायचं असेल तर इथं जरासं ठेवायला पाहिजे. थोडंसं पीठ टाकायला पाहिजे आणि असं ठेवावं लागेल. जर ते सॉफ्ट असतं तर पीठ वगैरे नाही टाकायचं. ते सुकं पीठ नाही टाकायचं बरं. आणि जेव्हा ते जास्त चिकट असेल ना मग जास्त पीठ टाकायचं, सुकं पीठ. मग असं यायचं. किचन खराब नको बरं. मी आत्ताच क्लीन केले. मला खूप आवडतं करायला. पण माझी एक्झाम होती ना आज, हिंदीची होती. म्हणून ना मी काल नाही केलं. काल मला असं आधीच होतं करा. पीठ लाव त्याला. पीठ लाव आणि पलटी कर. पीठ लावून पलटी कर त्याला. काय झालंय? आत्ता करूशी वाटते. मोठेपणात करू वाटणार नाही. नाही असं नसणार. मला तर कंटाळा येईल तुला स्वयंपाकाचा.
पलटी कर पीठ लावून. एवढी जीव पण करायची लय आवड है ना. शेप ना चांगला आला तरी थोडंसं आले. आता तू छोटी आहे तरी पण करतीये ना. पीठ टाका लागलं सुक्क झालं ना. परीने किती छान चपाती केली रॉकीसाठी. वा शेप शेप वगैरे चांगला झाला. खूप छान झाले. छान झाली चपाती. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक